ओबेसिटी आयडियल बॉडी वेटपेक्षा 10% जास्त. तर हाईट, एज, सेक्स याच्या अकॉर्डिंग टू आयडियल बॉडी वेट मोजतात ते. ॲक्च्युली मी तर फक्त हाईट बेस्डच फॉर्म्युला बघितला आहे. ठीक आहे, हाईट, एज, बॉडी वेट, सेक्स याच्यानुसार आयडियल बॉडी वेट कॅल्क्युलेट करून त्याच्यापेक्षा 10% जास्त असेल तर ओबेस म्हणणार. नॉर्मल फॅट 15% असतं, 25%च्या वर केलं की फॅटी म्हणजे ओबेस म्हणणार. मॉर्बिड इज ट्वाइस द आयडियल वेट. नंतर BMI बॉडी मास इंडेक्स. मास इज इंडेक्स्ड अपॉन हाईट. तर हाईटच्या प्रपोर्शनमध्ये बॉडी वेट वाढायला पाहिजे, म्हणजे लिनियर नसतं. मग त्यांनी हाईटचं स्क्वेअर केलं, मग kg/m². SI युनिट्स घेतलेत त्यांनी, त्यालाच क्युटिलाइट इंडेक्स म्हटला त्यांनी. तर 18 ते 25 नॉर्मल आहे, 25 ते 30 ओव्हरवेट आहे. मग 30पासनं 5-5-5चे ग्रेड आहेत 1 to 3. 30 ते 35, 35 ते 40, 40 ते पुढचा ग्रेड 50चा आहे डायरेक्ट. तर अबव 40 मॉर्बिड ओबेस आहे. MO तो उलटा केला तर 40 होऊ शकेल मॉर्बिड. आणि 30 मॉडरेट आहे. नाही, याच्या ग्रेडिंग चुकीच्या आहेत. 30पासून चालू आहे. 30, 35, 40. 40च्या वर मॉर्बिड, 50च्या वर सुपर ओबेस, मग 60च्या वर सुपर ओबेस. इथे क्लास 1 क्लास 2 इज ASA2, क्लास 3 इज ASA3. आणि मग हे ASA4 नाही होऊ शकत, मग ASA3 होईल त्याच्या पुढे. Obesity has low metabolic rate or high metabolic rate. तर ओबेसमध्ये मेटाबॉलिक रेट जास्त नाही आहे, परंतु टोटल मेटाबॉलिझम जास्त आहे. ईच युनिट वेट मेटाबॉलिझम कमी आहे, परंतु टोटल मेटाबॉलिझम जास्त आहे. त्याच्यामुळे त्यांचा ऑक्सिजन डिमांड जास्त आहे आणि रिझर्व कमी आहे. BMR मसल कमी आहे, मसलचं जास्त आहे, फॅटचं कमी आहे. ऑब्वियसली फॅट वाढलं तर BMR कमी होतो, परंतु टोटल रिक्वायरमेंट जास्त आहे. त्यामानाने लंग्स काही एक्सपांड होत नाहीत. लंग्सची व्हॅल्यू इज प्रपोर्शनल टू आयडियल बॉडी वेट आणि त्याच्यातही ती कमी होते. नंतर यांच्यामध्ये OSA होतो. OSAमुळे मग हायपरटेन्शन, मग लेफ्ट व्हेंट्रिक्युलर आणि राईट व्हेंट्रिक्युलर स्ट्रेन होणार. तर पॉलिसॉम्नोग्राफी करून बघावं लागेल. यांच्यामध्ये साईन सिम्पटम्स असणार, स्टॉप बँग, स्नोरिंग असणार, टायर्डनेस असणार, ऑब्झर्वेशन ऑफ स्टॉप्ड ब्रिदिंग किंवा चोकिंग और गास्पिंग होणार, BP वाढणार, BMI वाढलेला असेल, एज युजली जास्त असणार, नेक सर्कम्फरन्स 40 नाही तर 43 घेतलं त्याने, मी फिमेलला 41 घेतलं आहे आणि मेल जेंडर. तर मॉर्निंग हेडेक्स पण असणार, वेझोडायलेशनमुळे ब्रेन जास्त ऑक्सिजन खेचण्याकरता वेझोडायलेट करणार. तर ॲबनॉर्मल ॲनाटॉमी होणार, फॅट डिपॉझिशन होणार, नंतर वेंचुरी होणार, त्याच्यामुळे कोलॅप्स होणार आणि
एअरवे पण यांच्यामध्ये रिफ्लेक्सेस जे आहेत ते डिस्टर्ब्ड आहेत असं म्हणतो तो. नवीन गोष्ट ऐकली. डिपॉझिशन ऑफ फॅटमुळे पेटन्सी कमी होणार, कोलॅप्स होणार, रिलॅक्सेशनमुळे बर्नॉली इफेक्ट होणार, आणखी चोक होणार. म्हणून हे लोक सेन्सिटिव्ह आहेत नार्कोटिक्स आणि सेडेटिव्हला. हायपॉक्सिया होणार आणि आपण एअरवे सिक्युअर नाही करू शकलो तर गेलं कामातनं. ॲपनियामुळे यांचा जो बेसलाईन PaO2 आहे हा कमी असतो, हे चोक करतात. त्याच्यामुळे ऑक्सिजन देऊन पण यांचा बेसलाईन PaO2 इम्प्रूव्ह होईल असं नाही, कारण की यांचा रस्ताच बंद होऊन जातो. आणि रेस्पायरेटरी स्टिम्युलेशन इज बाय हायपॉक्सिया, हायपरकार्बिया नाही. तर हायपॉक्सियामुळे हे पुन्हा झोपेतनं उठतात, गॅस करतात. नंतर ओबेसिटी हायपोव्हेंटिलेशन सिंड्रोम आहे. पिकविकियन सिंड्रोम हा OSA सारखा नाही. OSA झोपल्यानंतर होतो, हा जागतेपणी होतो. तर यांच्यामध्ये रेस्पायरेटरी सेंटरचं काहीतरी झोल झाला आहे, त्याच्यामुळे हायपोव्हेंटिलेशन होतं आहे. ओबेसिटीमुळे काहीतरी हायपोव्हेंटिलेशन होतं, हे सेंट्रल आहे. वॉल कंप्लायन्स त्याच्यावर ॲडेड आहे. त्याच्यामुळे काय होईल, हायपोव्हेंटिलेशनमुळे आपल्याला माहिती की आधी CO2 उडणार, तर CO2 वाढणार 45च्या वर, म्हणजे 35 to 45 नॉर्मल रेंज, त्याच्यावर जाणार. तर मॉर्बिड ओबेस असणार, हायपर सॉम्नोलन्स असणार, झोपाळूच असणार तो, डायलेशनमुळे प्लेथोरा असणार, डायलेशनमुळे एडेमा असणार आणि रेस्टिंग हायपरकार्बिया असणार त्याच्यात. तर स्टॉप बँक स्कोर जर असेल मोर दॅन 3 तर हाय रिस्क आहे याच्यासाठी OSAसाठी. मोर दॅन 5 तर सिग्निफिकंट रिस्क होऊन जाते. प्रत्येकाचा एक एक स्कोर घेतला त्याने. ठीक आहे. तर कुठले कुठले मॉनिटर लावतो आपण, तर रिसेसिटेटिव्ह गॅस्पिंग होणार, डे टाईम स्लीपीनेस होणार झोप न झाल्यामुळे, डायलेटेशनमुळे मॉर्निंग हेडेक होणार, सिम्पथेटिक ॲक्टिव्हिटी जागृत होणार रेस्पायरेटरी सेंटरला स्टिम्युलेशनसोबत, त्याच्यामुळे सिस्टमिक हायपरटेन्शन होणार, हायपॉक्सियामुळे PVR वाढणार, पल्मोनरी हायपरटेन्शन होणार, कॉर्पामुळे होणार, पॅराडॉक्सिकल ब्रिदिंग होणार कोलॅप्स झाल्यामुळे, कोलॅप्समुळे ॲपनिया हायपॉपनिया होणार, आणि व्हीनस नेगेटिव्ह प्रेशरमुळे व्हीनस रिटर्न वाढणार राईट ॲट्रियमवर, स्ट्रेचिंगमुळे नायट्रोयुरेटिक पेप्टाइड सिक्रेट होणार, सोडियम सिक्रेशन होणार, वॉटर एक्सक्रेशन होणार, त्याच्यामुळे नॉक्च्युरिया होणार. तर EEG आणि EOG पण असणार, REM नॉन REM पण बघणार तो, एअर फ्लो नाकातला बघणार, आणि EMG बघणार मसल ॲक्टिव्हिटी, मायक्रोफोनद्वारा स्नोरिंग बघणार, पल्स ऑक्स बघणार, ECG बघणार, आणि हे 2 बेल्टद्वारा तो रेस्पिरेशनचं मुवमेंट बघणार. तर त्याच्याद्वारे आपल्याला स्लीपचं पूर्ण आर्किटेक्चर कळणार, ॲपनिक स्पेल्स कळणार, DSAT करणार, मुवमेंट्स कळणार, अरिथमिया कळणार, अराउझल कळणार, इंडिकेशन काय काय आहेत. तर हेच सर्व इंडिकेशन्स आहेत. विटनेस्ड ॲपनिया आहे, डे टाईम स्लीपीनेस, नॅपिंग, इंटरफरन्स इन डेली ॲक्टिव्हिटी, एपवर्थ स्लीपीनेस स्केल आहे त्याच्यावरनं. नंतर ओबेसिटी, हेच पूर्ण लिहायचं आहे. नंतर मग स्लीपचे डिसऑर्डर्स असतील, नार्कोलेप्सी, स्लीप पॅरालिसिस, हॅलोसिनेशन, कॅटाप्लेक्सिस, व्हायलंट मुवमेंट ड्युरिंग स्लीप, आणि मग कार्डियक कंडिशन्ससोबत जर सस्पेक्टेड असेल, RVH असेल, ॲरिथमिया असतील, PH असेल, पॉलिसायथेमिया अनएक्सप्लेन्ड असेल, काही लिम्ब मुवमेंट आहेत, पॅरासोमनियाज असतील, नंतर CHF, ट्रान्झिएंट इस्केमिक अटॅक, कोरोनरी आर्टरी डिसीज, ॲरिथमिया यांच्यासोबत OSA असतो, आणि OSAमुळे या गोष्टी कंपाऊंड होतात, तर त्यांच्यासोबत पण करू शकतो. तर ॲपनिया हायपॉपनिया इंडेक्स आहे. तर नॉर्मली लेस दॅन 5 ॲपनिया आणि हायपॉपनिया होतात. जर त्या 5 ते 15 असतील तर त्याला माइल्ड सिव्हिअरिटी म्हटलं आहे OSAची. नंतर 15 ते 30 मॉडरेट आहे, अबोव 30 सिव्हिअर आहे. तर सिम्पॅथेटिक ॲक्टिव्हिटी होते, त्याच्यामुळे एंडोथेलियल आणि मेटाबॉलिक पण डिस्फंक्शन होतात, आणि कार्डियक कॉम्प्लिकेशन होतात, व्हस्क्युलर कॉम्प्लिकेशन्स होतात. तर हा रेस्पायरेटरी डिस्टर्बन्स इंडेक्स आहे किंवा RDI आहे, त्यालाच म्हटलं आहे ॲपनिया हायपॉपनिया इंडेक्स. तर डिसीजची सिव्हिअरिटी आणि अर्जन्सी दाखवतो. ॲपनिया इज 10 सेकंड्स, आणि हायपॉपनियामध्ये पण 10 सेकंड्स आहे,
परंतु फ्लो इथे पूर्ण बंद नाही होत, इथे 50% फ्लो कमी झाला तरी हायपॉपनिया म्हणणार आपण त्याला. आणि 4% सॅच्युरेशन ड्रॉप व्हायला पाहिजे. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया पण आहे, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप हायपॉपनिया पण आहे. तर याची 5च्या वर आपण बघितली ती आत्ता स्केल, आणि याची 15च्या वर असेल तर हायपॉपनिया म्हणणार. तर टोटल अराउजल इंडेक्स, टोटल नंबर ऑफ अराउजल, आणि रेस्पायरेटरी इंडेक्स डिस्टर्बन्स इंडेक्स इज ॲपनिया हायपॉपनिया इंडेक्स प्लस टोटल अराउजल इंडेक्स. तर आर्कने दोघे कंबाईन करून टाकले.